हॅलो हॅलो. यस, गेम ऑन. मॅचला होईल सुरुवात. पंचांकडून ग्रीन सिग्नल. गोलंदाजी मार्कवर. टेमघर संघाकडून गोलंदाज किसन. सलामीची जोडी, सलामीचे बॅटर बदलापूर गाव संघाकडून आरफ आणि तौहीद. ज्या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली तोच आता सलामीसाठी आलाय. मागच्या मॅच मध्ये थोडासा उशिराने आला होता, परंतु आता मात्र वेळेत. पहिलाच बॉल फेस करेल. गोलंदाज तयार. ऑफ यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा बाहेर चेंडू. उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंचांकडून वाईडचा इशारा. वाईड बॉलचा इशारा. दोन्ही संघांना विनंती असेल की आपल्याकडे एक एक रिव्ह्यू आहे, पण तो फक्त बिमरसाठी. तो देखील फलंदाजी करणारी टीम रिव्ह्यू घेऊ शकते बिमरसाठी. अदरवाईज जर पंचांना वाटलं तर मात्र ते रिव्ह्यू घेऊ शकतात. धावचित असेल किंवा मग अजून कोणता वाईड असेल किंवा कोणत्या जर त्यांना शंका असेल तर मात्र ते रिव्ह्यू घेऊ शकतात, याची नोंद घ्या. अदरवाईज अंपायर निर्णय हा लास्ट असेल. त्याच पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. सातत्याने ऑफ साइडला फेकी सुरू आहे. जे चांगले गोलंदाज असतात त्यांचं हे वैशिष्ट्य असतं. त्यांना माहिती आहे की ऑफ साइडला 1 2 3 वाईड गेले तरी चालतील, परंतु चेंडू निर्धाव येणं गरजेचं आहे. तोच प्रयत्न गोलंदाज किसन म्हात्रे गोलंदाजी मार्कवर. लांबचा प्रवास करून आले तिथपर्यंत शिलूनगरीमध्ये. इथे टर्न झालाय चेंडू. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केलाय. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. आरफ एक चालाक खेळाडू आहे बदलापूर गावचा. या अगोदरच्या मॅच मध्ये कमी धावा त्याने डिफेंड केल्या. चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच बदलापूर गाव संघ आता टेमघर संघाच्या विरोधात 2 हात करत असताना मोठी लढाई मैदानाच्या आतमध्ये. हॅलो हॅलो. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. व्हॉट अ शॉट इट इज. शॉट ऑफ द डे. रिव्हर्स आणि चौकार. फलंदाज आरफच्या बॅटमधून. या मॅच मध्ये बॅटल असेल ते म्हणजे एका बाजूला श्याम चौधरी तर दुसऱ्या बाजूला आरफ शेख. दोन्हीही ओपन फॉर्मॅट मध्ये खेळणारे खेळाडू आहेत. कोणता संघ जिंकेल किंवा कोणताच खेळाडू वरचढ जाईल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. प्रेक्षकांना काय हवं असतं तर एक चांगली मॅच हवी असते. ती मॅच पाहायला नक्कीच मिळेल. भडवळ B+ संघ आपल्याच विभागातील चांगली कामगिरी करून आता सेमीफायनल मध्ये पोहोचला आहे. आता ह्या 2 संघांमधून कोणता एक संघ. स्लॉग स्वीपचा अप्रतिम नजराणा. पहिल्या बॉलवर रिव्हर्स आणि त्याच्यानंतर स्लॉग स्वीप. बॉल सीमा पार. गोळीच्या वेगाने जमिनीला गुदगुद्या करत 4 धावांसाठी चौकार. थोडा बेस कर ना. 2 बॅक टू बॅक चौकार आलेत आरबच्या बॅटमधून. आरब शेख बदलापूर गावचा हा सितारा. याच्या अगोदर रिव्हर्स होता आणि त्याच्यानंतर स्लॉग स्वीप. तिसरा येईल का. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मागे क्षेत्ररक्षक नव्हता कारण मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. जर कदाचित चेंडू निसटला असता तर सीमा पार झाला असता, परंतु या 3 नव्हे तर 4 धावा रोखण्यात यश आले. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय आणि धाव संख्या फलंदाजी करत असताना बदलापूर गाव संघाची 12च्या घरात. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहे परंतु चांगली फिल्डिंग. फेकी देखील चांगली. 2 धावा रोखता येणार नाही परंतु 2 धावा अडवण्यात यश आलंय क्षेत्ररक्षकाला. या स्पर्धेचा आपण विचार केला तर उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट नितीनदादा शिंदे यांच्या माध्यमातून, त्यानंतर गोलंदाजासाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज निलेश दादा तरे यांच्या माध्यमातून आणि क्षेत्ररक्षकासाठी आकर्षक सन्मान आकर्षक ट्रॉफी आहे. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरासाठी चमचमती सायकल, भरपूर सारी बक्षिस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक डॉट बॉलच्या समाप्तीनंतर एका ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करत असताना बदलापूर गाव संघाची धाव संख्या 14च्या घरात. बिनबाद 14 ही धाव संख्या.
आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसांमध्ये दिग्गज संघांनी पार्टिसिपेट केलं होतं. शेलू नगरीमध्ये दाखल झाले होते. उमरेली असेल, कळंब असेल, बडवे B+ संघाने सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. अगदी शेलू गावापासून हाकेच्या अंतरावर असलेलं बडवळ गाव आणि ते देखील आता लगेच उपस्थित होतील. जयदीप गोलंदाजी मार्कवर पहिलाच चेंडू, नजाकत भरा स्ट्रोक आहे परंतु थोडीशी ताकद कमी पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील. जर वेगाने बॅट फिरवली असती, बॅट फ्लो चांगला असता तर नक्कीच चौकार मिळाला असता, परंतु या 2 धावांच्या मदतीने 16 धावा धावफलकावर 16 रन्स 4 ओव्हरमध्ये. खेळपट्टीचा विचार केला तर 4 ओव्हरमध्ये कमीत कमी मला वाटतं 45 ते 50 धावांचं लक्ष उभारावं लागेल बदलापूर गाव संघाला. चांगली बॉलिंग, टप्पा पडल्यावर चेंडू थोडीशी उसळी घेतली आणि अगदी कानाच्या जवळून चेंडू निघून गेलाय. चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. ज्या चुका केल्या होत्या गोलंदाज किसन म्हात्रेने, 2 वाईड चेंडू त्याच्यानंतर 2 चौकार, परंतु आता जयदीप चौधरी पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर आलेली 1 धाव, त्याच्यानंतर आलेला डॉट बॉल, त्याच्या बातातील अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे स्टँड अँड डिलिव्हर बदलापूर गावचा ब्रँड दाखवणारा फलंदाज तोहीच्या बॅट मधून आलाय हा भव्य षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित संगीत डीजे करणच्या माध्यमातून आणि ही गाणी वाजायला हवीत नक्कीच, कारण आपली स्पर्धा छत्रपती चषक आहे. जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025चा हा भव्य दिव्य देदीप्यमान सोहळा. सगळे युवा खेळाडू आज मात्र सुट्टी घेऊन थांबलेत. काल त्यांना वेळ मिळाला नाही, सुट्टी मिळाली नाही, परंतु आज मात्र आपल्या बॉसला वेगवेगळे रिझन दिले. कोणाचे भरपूर सारे प्लेयर आजारी पडले आपले. आणखीन एक चौकार पाहायला मिळतोय फलंदाज तोहीच्या बॅटमधून. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली इनिंग त्याने साकारली होती. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि ते 1 धाव मिळेल. नक्कीच धडपडलेत बदलापूर गाव संघाचे खेळाडू. आमचा मित्र इजाज, त्याच्या देखील पायाला दुखापत झाली आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धाव संख्या 27च्या घरात. आयोजक आपण फर्स्ट एड बॉक्स फिरवायचा आहे इजाजला. इजाज आमचा चांगला मित्र आहे, सातत्याने बदलापूर गाव संघासाठी खेळतो आणि संपूर्ण कमिटमेंट देत असतो. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. इथे फटका चांगला आहे परंतु उंची जास्त घेतली आहे. क्षेत्ररक्षक पाहत राहिलाय आणि पाहतच राहील कारण बॉल गेलाय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. मल्टी हिट सीमा पार षटकार. तोहिद हा एक शांत खेळाडू आहे,
परंतु बॅटिंग करत असताना आक्रमण करतो. सातत्याने मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात. षटकाराच्या मदतीने 39 धावा धावफलकावर. आणखीन एक शफल होऊन फुटवर्क पाहायला मिळालं. उजव्या स्टिकच्या बाहेर आला आणि त्यानंतर डीप फाईन लेगला चेंडूला फेकून दिले. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त बॅटिंग. तोही इज ऑन फायर नाऊ. आणि या दरम्यान जय कोलमा माता शेलू संघाचे ज्येष्ठ खेळाडू आमचे मोठे बंधू शिवसेना माजी शाखा प्रमुख सुरेश तर यांचं आगमन होत आहे. त्यांचं देखील जय कोलमा माता शेलू संघाच्या वतीने हार्दिक सहर्ष स्वागत. तोही चांगली बॅटिंग करतोय. कुठेतरी असं वाटलेलं की टेमगर संघ कदाचित हावी होईल की काय, परंतु आता जर विचार केला तर पारडं जड पाहायला मिळतंय बदलापूर गाव या संघाचं. कारण त्यांची सलामीची जोडी अजूनही खेळपट्टीवर तैनात आहे. आरफ आणि तौहीद दोघांनी मोठी पार्टनरशिप केली आहे आणि दोघं खेळत असताना 43 धावा धावफलकावर. 2.2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आयोजक आपण चेंडू पुरवा. चेंडू हरवला गेलाय. चेंडू पुरवा आपण. (43 रन्स ऑन स्कोर बोर्ड). 43 धावा धावफलकावर. मारण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. काय बॅटिंग सुरू मैदानाच्या आतमध्ये. फायरिंग, चौफेर फटकेबाजी, चौकार षटकारांची आतिषबाजी. मगाशी राजू तरेने उल्लेख केला होता की जर कडेगोलेली संघाच्या बरोबर बदलापूर संघ जिंकला तर तो मात्र चांगला हवी ठरू शकतो, कारण चांगला बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे. पहिल्या मॅच मध्ये काही खेळाडू उपस्थित नव्हते, परंतु आता मात्र फुल स्क्वॅड त्यांचा उपस्थित आहे. दर्शन तरे चेंडू आपल्याकडे भरपूर मित्र आहे. इकडे भरपूर मेहनत घेतली. स्वयंसेवक बस झालं, जाऊ तो चेंडू. त्यांचं कौतुक देखील होणं गरजेचंच आहे. आणि ठीक आहे, बॅक टू बॅक 2 इन अ रो. तसा विचार केला तर पहिला षटकार, त्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर मात्र 2 षटकार. अगदी महागडी गोलंदाजी सुरू आहे श्याम चौधरीची. अत्यंत नावाजलेला खेळाडू आहे. ओपन फॉर्मॅटमध्ये सातत्याने खेळतो, परंतु त्याच्या विरोधात आक्रमण चढवलंय. चॉईस बॉल नसणार आहे. मॅच बॉल आला. दर्शनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दर्शन तरेसाठी. सकाळपासून भर उन्हामध्ये दर्शनला देखील काल सुट्टी मिळाली होती, परंतु त्याने आज सांगितलं आपले सगळेच खेळाडू जय कोलमा माता शेलू संघाची नोकरी करतात. काल बरेचसे खेळाडू होते, परंतु आज त्यांनी उपस्थिती दाखवली आहे. इथे खडे खडे चौकार आणि षटकारांची भाषा बोलतोय तौहीद. आरफ तर नॉन स्ट्राईकला उभा आहे, परंतु हा तौहीद, हाच तो तौहीद आहे ज्याच्याकडे मगाशी पहिल्या मॅच मध्ये टी शर्ट नव्हता. त्याने 2 धावांची पेनल्टी घेतली आणि संघासाठी खेळला. त्यावेळी देखील त्यांनी चांगली इनिंग साकारली आणि आता मात्र फुल ड्रेसिंग मध्ये आणि फुल स्क्वॅड घेऊन उतरला बदलापूर गाव हा संघ. टेमगर संघाच्या विरोधात 2 हात करत असताना मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. बॅटिंग करत असताना 59 धावा धावफलकावर. अजूनही 3ऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवर काय होईल? फुलटॉस, लॉलीपॉप. आयवा जेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक होतं. दुंदा मामा मसने यांच्याकडून. तब्बल 30 धावा खर्च केल्यात श्याम चौधरीने. थँक्यू. 65 धावा धावफलकावर. 65 रन्स ऑन स्कोर बोर्ड. थोडीशी महागडी गोलंदाजी, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला गेम आहे. इथे कधीही काही होऊ शकतं.
जरी या अगोदरच्या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या असल्या तरी मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये देखील कदाचित निर्धाव षटक देखील हाताळू शकतो गोलंदाज. मिलिंद हा गोलंदाजी मार्कवर आहे. ज्या चुका केल्या सामने त्या रोखाव्या लागतील. अजूनही सामना संपलेला नाहीये. आताशी पहिली इनिंग सुरू आहे. पहिल्या इनिंग मधला एका ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि त्याच्यानंतर 4 षटकं असतील. ती म्हणजे टेमघर संघाला एक ताकदवर संघ आहे. आपली ताकद सिद्ध करावी लागेल या शेलूच्या क्रीडांगणावर. 11 चेंडूंमध्ये 45 धावांची अफलातून इनिंग साकारत असताना फलंदाज तौहीद वेल प्लेड वेल बॅट. त्याच्या सोबतीला आरफ सलामीची जोडी अजूनही खेळते. एकही खेळाडू तंबूमध्ये परतला नाहीये. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूंमध्ये किती धावा येतील की कमबॅक करून देईल मिलिंद आपल्या टेमघर संघाला. नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाने खेळत असताना अगदी लांबचा प्रवास करून रेल्वेने प्रवास करून पर्यंत पोहोचलाय. खोलवर टाकलेला चेंडू होता. खोदून काढल्या चेंडूला आरफने एक धाव मिळेल. या चेंडूंची नितांत गरज आहे. येस नक्कीच त्यांचा 12 खेळ मला सांगतोय की मिलिंदनेच मात्र मागची जी मॅच होती ती 2 फक्त धावा खर्च केले होते त्याने. तशीच गोलंदाजी त्याला करावी लागेल. एक एक अस्त्र आपल्या बाहेर काढावे लागतील बाटातील. परंतु इथे तौहीद षटकाराने 50 पूर्ण करतोय. एकदा बॅट वर करायची तौहीद आपण या स्पर्धेतील आय थिंक दुसरी 50 असावी ही. प्रसाद एका धावेने राहिली होती 50 प्रसादची. त्यामुळे ही दुसरी 50 असेल. कळंब संघाचा प्रसाद मध्ये 49 धावा त्यांनी ठोकल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र तौहीद 72 धावा धावफलकावर 72. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 72 रन्स ऑन स्कोअर बोर्ड. कालच्या दिवसातून शिरोली संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. तो जाऊन पोहोचला फायनल मध्ये. आजच्या दिवसामध्ये संघ कमी पडत होता आणि त्यावेळी लगेचच एंट्री फिक्स केली बदलापूर गाव संघाने आणि आता मात्र ही मॅच खेळतोय. विचार जर केला तर पारडं जड आहे बदलापूर गाव संघाचं. परंतु अजूनही खेळ संपलेला नाहीये. 6 चेंडूमध्ये 36 धावा देखील होतात. म्हणजे 36 दुने 72 रन देखील 2 ओव्हरमध्ये चेस होऊ शकतात. तौहीद ऑन स्ट्राईक 50 पूर्ण झाली आहे. तिसरा बॉल. इथे हा चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक लांबून धावत आलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि यशस्वी. बॉडी लँग्वेजचा विचार केला आपण टेमघर संघाच्या कुठेतरी थोडीशी नांगी टाकली की काय असं वाटतं. परंतु अशी मॅच सोडून चालणार नाहीये. अजून तुमची इनिंग येणं बाकी आहे. खेळपट्टीचा विचार केला तर खेळाडूंना विशेष करून फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आहे. पुढचा बॉल. इथे फटका फसलाय. 2 खेळाडू येत होते परंतु इथे झेल पकडलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मिलिंदने आणि 50 पूर्ण केल्यानंतर माघारी परत तोही एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तोही साठी. प्लेट तोही चांगली इनिंग आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. 14 चेंडूमध्ये 53 धावांची अफलातून पारी त्यांनी साकारली आहे. न्यू बॅटर इन होत आहे ॲट नंबर 3 आणि आल्या आल्या भर उन्हामध्ये तारे दाखवत असताना फलंदाज जिहाद संघाचा तारणहार संघाचा संघनायक. कारण ज्यावेळी बदलापूर संघ इथे आला त्यावेळी सगळ्यात आधी तो आला होता. वारंवार विनंती करत होता आयोजकांना की आम्हाला 5 मिनिटं द्या. त्यावेळी त्यांना सांभाळून घेतलं खडे संघाने आणि त्यांना दाखवलं त्यांनी घरचा रस्ता. पेनल्टी घेतली होती परंतु तरी देखील चांगला खेळ केला आणि आता इथे मात्र चौकार षटकारांची भाषा बोलतायत सगळेच फलंदाज. वेगवान चेंडू होता हा. खेळाडू वृत्ती दाखवली इथे.
जिहादने इनिंग संपली आहे. लास्ट बॉल होता. 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना बदलापूर गाव संघाची धावसंख्या 80 धावा धावफलकावर. दामतच्या विरुद्ध दीक्षा संघाने 5 ओव्हरमध्ये 82 धावा, त्या हायेस्ट स्कोर होता स्पर्धेचा. परंतु त्याच्यानंतर मात्र 4 षटकांमध्ये 80 धावांची बहारदार इनिंग नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी स्वीकारली आणि त्याच्यानंतर मात्र 80 धावा ठोकून काढल्यात. वेल प्लेड, जबरदस्त बॅटिंग. आता पुढच्या इनिंगला मजा येणार आहे. थँक यू. धन्यवाद डीजे भालचंद्र आपल्यासोबत जोडले गेलेत. आणि तिकडे स्वयंसेवक बघा आता कॅचची प्रॅक्टिस करतात. त्यांना आयवा झेल पकडायचे कारण दुंदामामा मसने यांच्याकडून रोख 500 रुपयांचं पारितोषिक आहे म्हणून सराव सुरू आहे तिकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि प्रमोद कारिक यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक म्हणजे एक कॅच 700 रुपये. बक्षिसांची खैरात सुरू आहे मैदानाच्या बाहेर कॅच घेण्यासाठी. आणि जर एक आता कॅच पकडली तर माझ्याकडून 500 रुपये असतील म्हणजे 1200 रुपयाची कॅच. मामांकडून देखील जर एका हाताने झेल पकडला तर ते प्राइज असेल. हरकत नाहीये. बघूयात मॅचच्या दिशेने आरफ गोलंदाजी मार्कवर सज्ज. श्याम चौधरी पहिलाच बॉल आणि पकडलाय झेल. पहिल्या चेंडूवर माघारी पाठवलाय.
आरफने श्याम चौधरीला, ज्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या परंतु सापळे रचलं गेलं होतं. परंतु आजचा दिवस मी म्हणेल तसा नव्हता. चांगला परफॉर्मन्स त्याला देता आला नाही, परंतु हरकत नाहीये. पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. अजूनही सामना संपलेला नाहीये. कोणताही संघ एका खेळाडूवरती निर्भर नसतो, तर उर्वरित 10 खेळाडूंनी देखील त्याला साथ देणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा बघतो आपण की एका संघामध्ये एक चांगला खेळाडू असतो, तो बाद झाला की लगेचच बाकीचे खेळाडू सामना सोडून देतात. तर तसं चालणार नाही. हे टीम वर्क आहे. तुम्हाला एकजुटीने एकत्र येऊन वज्रमूठ बनून सामना खेळायचा आहे. इथे नजाकत पहा. जरी श्याम बाद झाला असला तरी देखील इथे नजाकत पाहायला मिळाली. 2-2 खेळाडू चेंडूच्या मागे, परंतु चेंडू सरळ जमिनीला चाटत पुसत गुदगुद्या करत सीमा पार 4 धावांसाठी चौकार. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली श्यामची आरफने, परंतु त्याच्यानंतर न्यू बॅटर इन झाला ॲट नंबर 3 किसन म्हात्रे, ज्याने गोलंदाजी चांगली केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. तोच किसन त्याच्या बॅटमध्ये आला चौकार. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये. आमचे युट्यूब मॅन त्याच्या डोक्यावरतून बॉल सीमा पार. चौकारानंतर लगेचच आलेला हा भव्य षटकार. खेळाडूवर कोणताही संघ अवलंबून नसतो आणि अवलंबून नसावं. मी तर म्हणतो तुम्हाला खेळ खेळायचा आहे, चांगला खेळ खेळायचा तुम्हाला. डाव्या स्टिकच्या बाहेर चेंडू, पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ व्हाईट बॉल. अजूनही सामना जिवंत आहे. 20 ची सरासरी राखायची आहे आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. मॅन्डेटरी पॉवरचं हे पहिलं षटक आहे. खेळाडूंना साजेशी अशी खेळपट्टी, तिचा पुरेपूर फायदा उचलावा लागेल. आरफ शेख पुढचा बॉल घेऊन तयार. इथे आणखीन एक चांगला फटका, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाही. आणि या एका धावेने धाव संख्या 12च्या घरात. 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एका बाजूला आपल्याच बदलापूर विभागातील बदलापूर गाव हा संघ, तर दुसऱ्या बाजूला भिवंडी परिसरातील टेमघर संघ. भिवंडी परिसरातील या टेमघर संघाचं कौतुक नक्कीच व्हायला हवं, कारण वेळेत त्यांनी उपस्थिती दाखवली आहे. पुढचा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता, परंतु खेळाडू त्याच्या डोक्यावरतून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. संघर्षाचे रणशिंग फुंकणारा हा चौकार. जबरदस्त फटका बॅटलच्या बॅट मधून. जरी श्याम चौधरी माघारी परतला असला तरी अजून आम्ही आहोत खेळपट्टीवर हे दाखवत असताना दोन्हीही बॅटर यश पाटील आणि किसन म्हात्रे. एका ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 22च्या घरात. 20 ची सरासरी राखायची होती आणि 22 धावा आल्यात. त्या बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. स्वयंसेवक आपल्याला विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्या सगळ्यांनी.
राजू तरे सगळ्यांना पाठवा आपण, कारण शेवटच्या 2 मॅचेस आता शिल्लक आहेत. चेंडू देखील फार महत्त्वाचे असतात. जेव्हा खेळाडू खेळत असतात त्यावेळी जो चॉईस बॉल असतो त्यांचा तो लगेच हरवल्यानंतर आपण प्रॉब्लेम होतो. त्यामुळे स्वयंसेवक जा आपण, आणि पंचांना विनंती असेल की आपण देखील थोडं स्पीडअप घ्या. आता गिअर अप करणं गरजेचं आहे. संदीपजी गायकवाड सर आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र, अत्यंत चांगली अंपायरिंग बघायला मिळाली संपूर्ण दिवसामध्ये. अचूक अंपायरिंग करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जब्बार आलाय. पहिलं षटक आता आरफ नाही. आरफ हा एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्या विरोधात 22 धावा आल्यात. जो 12ला खेळाडू आहे टेमघर संघाचा, त्याला अजूनही विश्वास आहे आपल्या खेळाडूवर. त्याला मी विचारलं की धावा चेस होतील का, तर तो म्हणाला हो नक्की. हा विश्वास आहे आणि हा विश्वास असणं गरजेचं आहे. श्याम बाद झाल्यानंतर काय फटकेबाजी केली आहे किसनने. 4 चेंडूमध्ये तब्बल आणखी एक खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून विजयाचा रणशिंग फुंकणारा षटकार आलाय फलंदाज किसनच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. हवेचा ओघ आता वाढत चाललाय, त्याचा पुरेपूर फायदा होत असताना टेमघर संघाला का आम्ही इतक्या लांबून ट्रेनचा प्रवास करून या शेलीनगरीमध्ये दाखल झालं हे दाखवत असताना सामना कोणीही जिंकू देत, परंतु शेवटपर्यंत झुंज देण्याचा प्रयत्न सुरू आहे टेमघर संघाचा. शेवटपर्यंत आयुष्यात संघर्षाशिवाय पर्याय नाहीये, कष्टाशिवाय पर्याय नाहीये, परंतु कोणताही खेळ खेळताना तुम्ही असा खेळा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच झाला पाहिजे. ते प्रयत्न सुरू आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. यश पाटील आणि किसन म्हात्रे. वॉट बॅटिंग परफॉर्मन्स. नेक्स्ट बॉल स्लोअर चेंडू होता ते येस नक्कीच बॅट्समनचा रिव्ह्यू असेल. दोनही संघांसाठी एक रिव्ह्यू आपण ठेवला बिनरसाठी, आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल, कारण KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली आहे. अगदी चांगली क्वालिटी क्लिअरिटी. येस नक्कीच आमचे तिसरे पंच शहानिशा करतील आणि जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचेल. KTC ची संपूर्ण टीम संदीप सर या आपण थोडासा आपण यायचं बघायला, कारण थोडा
पंचांकडून 9चा इशारा, नो बॉल असेल. नक्कीच उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. त्याच्यासाठी आपण ऑफिशियल जे अंपायर आहेत आपण त्यांना बोलवलं, कारण कोणावर अन्याय व्हायला नको. दोन्ही संघ आपलेच आहेत. संघ कोणताही जिंको, इथे जिंकणार मात्र क्रिकेट आहे. आणि पंचांकडून 9चा इशारा, मेजवानी असेल फलंदाजासाठी. आणि या 9च्या धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 30च्या घरात. अजूनही सामना शिल्लक आहे, सामना जिवंत आहे. मी मगाशी उल्लेख केला होता की ही खेळपट्टीचा विचार केला आपण, आणि हवेचा ओघ बघा. हवेचा ओघ हा टेमघर संघाच्या बाजूने दिसतोय. ज्या पद्धतीने हवेचा फ्लो चालू आहे. कालच्या दिवशी आपण बघितला तर अगदी इतका ओघ नव्हता हवेचा, परंतु आज अगदी जोराने हवा सुरू आहे. बॅटरला साथ देणारी हवा आहे आणि नो बॉल आलाय. सतरा चेंडूंमध्ये 51 धावांची गरज आहे आणि या धावा चेस होतील का? दोन्ही खेळाडू टच मध्ये पाहायला मिळतात. श्याम चौधरी पहिल्या चेंडूवर बाद झाला होता, त्याच्यानंतर यश पाटील आणि किसन मात्रे. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू फ्री हिट. आणि या फ्री हिटच्या चेंडूवर लांब लचक, लॉंग बिग वे, उल्हास नदीच्या दिशेने जाणारा हा भव्य लॉंगेस्ट ऑफ द टुर्नामेंट आलाय षटकार. इथे फटका फसलाय, स्वतः बॉलर आणि काय झेल पकडलाय. जबरदस्त कॅच ऑफ द मॅच होईल का? तीन षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने चांगल्या धावा जमवल्या. किसन मात्रेच्या बॅटमधून देखील एक षटकार 2 चौकार पाहायला मिळाला. आता तेजस चौधरी, मोठे फटके मारावे लागतील. धावसंख्या तिथेच तिगावली आहे, ती म्हणजे 36च्या घरात. 81 धावांचं लक्ष आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जब्बार पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द विकेट्स. चुकी केली आहे मी म्हणेल. पहिला चेंडू होता आणि सरळ पुढे गेला, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मात्र यष्टीच्या स्वरूपात बाद झालाय तेजस चौधरी. कुठेतरी वेळ घ्यायला हवा होता तेजस नाही, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. पुढच्या 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत. आता सेकंड वर सुरू आहे.
आता ऋषिकेश खेळपट्टीवर रवाना होतोय इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावर. निराश केलंय तेजसने. पहिल्या चेंडूवर डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे सापळ रचलंय. त्यांनी बघायला हवं होतं की यष्टीरक्षक क्लोज आहे आणि आरफ देखील त्याच्या समोर उभा आहे. ही रणनीती आहे. आरफ हा एकदम चालाक खेळाडू आहे. सातत्याने मी त्याला पाहत असतो. एक वेगळी बॉडी लँग्वेज आहे त्याची आणि ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन पाहाल, बॉलिंग बघाल किंवा बॅटिंग, एक ओपन क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. 36 धावा धावफलकावर. अत्यंत निर्णायक आणि महत्वाचे 2 चेंडू. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अगदी डोळे मिटून बॅट फिरवली होती. स्विंग अँड मिस. चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही. हा आलाय डॉट बॉल. सामना जिवंत होता कारण 20 ची सरासरी राखायची होती. 1.32 ओव्हरमध्ये 36 धावा होत्या. इथे डॉट बॉल. स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे फलंदाज किसनने. स्वतःवर विश्वास दाखवलाय. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 12 चेंडू मध्ये गरज आहे ती 45 धावांची. जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो वाढला आता टेमघर या संघाचा. मागील 4ही चेंडू डॉट आलेत बघा. 1.2 ओव्हरमध्ये 36 धावा होत्या आणि 4 चेंडूंमध्ये एकही धाव नाही. जर या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले असते ना तर मॅच मध्ये मजा आली असती. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 22.5च्या सरासरीने धावा करायच्यात. गोलंदाजी मार्कवर 3रे षटक घेऊन गोलंदाज अक्षय सज्ज. राजा कडे गोल्लीवाले दिले का? 12 चेंडू. चांगला चेंडू होता. अगदी खोलवर टाकला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला किसनने परंतु व्यवस्थित बॅटचा चेंडू पट्ट्यात आला नाही. एक सिंगल देखील त्याने घेतली नाही कारण त्याला माहिती आहे की आता चौकार षटकारांची नितांत गरज आहे. मोठमोठे फटके येणं गरजेचं आहे टेमघर या संघासाठी. चांगली बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. युवा गोलंदाज आहे बदलापूर गाव संघाचा. गोलंदाजी मार्कवर 3रं षटक घेऊन गोलंदाज अक्षय. मागचे 6 चेंडू निर्धाव आलेत. आणखीन एक 7 चेंडू निर्धाव. पहिल्या 8 चेंडूमध्ये 36 धावा होत्या आणि त्याच्यानंतर 7 चेंडूमध्ये एकही धाव नाही. कुठे चुकलं त्याचं आत्मपरीक्षण करावं लागेल टेमघर संघाला. श्याम आऊट झाल्यानंतर चांगली बॅटिंग केली होती आणि 8वा चेंडू निर्धाव. तब्बल 8 चेंडू निर्धाव. सामना संपूर्णपणे खेचून घेतलाय. अगदी दूरवरून आले होते टेमघर संघ आणि शेलूकरांचं एक वैशिष्ट्य की ज्यावेळी लांबून एखादा संघ येतो वेळेवर येतो त्यावेळी संपूर्ण शेलूगाव त्या संघाला सपोर्ट करत असतात. कारण खरं तर संघ कोणीही जिंकू दे, स्पर्धा कोणीही जिंकू देत, काही फरक पडत नाही खरं तर. परंतु जेव्हा लांबून संघ येतो त्यावेळी कुठेतरी थोडंसं वाईट वाटतं. मागच्या वर्षी मला चांगलं आठवतं की शहापूर विभागातील गोटेकर ब हा संघ आला होता आणि त्या संघाने फायनल मारली होती, चॅम्पियन ठरला होता आपल्या या स्पर्धेचा. आज मात्र कुठेतरी थोडासा कमी पडला टेमघर संघ. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ त्यांनी केला. आता देखील सुरुवात चांगली केली होती. श्याम चौधरीची ओव्हर थोडीशी खराब पडली, त्याने 30 धावा खर्च केला. त्याच्यानंतर धावा चेस करत असताना तो पहिल्या चेंडूवर आऊट झाला आणि तदनंतर मात्र यश आणि तेजसने चांगली फटकेबाजी केली होती. परंतु बाकीच्या उर्वरित खेळाडूंची त्यांना साथ मिळाली नाही. 6 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आहे. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. एखादा चमत्कार इथे विजय होऊ शकतो टेमघर संघ. षटकार खरं तर विचार केला ना तर हवेचा जो ओघ होता तो फलंदाजांच्या बाजूनेच होता, परंतु बॅटला चेंडू स्पर्श झालाच नाही.
मागील आपण 8-9 चेंडू बघितले तर चेंडूंना फळीचा संपर्क झालाच नाही. जर तुम्ही प्रॉपर कनेक्शन केलं असतं तर मोठमोठे फटके पाहायला मिळाले असते. कुठेतरी चुकलं टेमघर संघाचं, परंतु हरकत नाही. इट्स अ गेम. कोणता तरी एक संघ जिंकणार आहे आणि कोणता तरी एक संघ पराभूत होणार आहे. क्रिकेटमध्ये किंवा कोणत्याही खेळामध्ये तुम्ही कधीच हरत नसता. एकतर तुम्ही जिंकत असता किंवा काहीतरी शिकत असता. इथून काहीतरी नवीन शिकायला मिळेल तुम्हाला. वेल प्लेड आणि हार्ड लक मी म्हणेल. टेमघर टीम फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 38 धावांची गरज 4 चेंडू मध्ये. इथे फटका चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू पडेल. धावा देखील घेत नाहीयेत कारण आता कुठेतरी सामना हातातून निसटला. बडवळ बी संघ आपण आल्याची रिपोर्टिंग करा आणि आपला कर्णधार लगेचच पाठवा. आपण बडवळ बी प्लस संघ राकेश पाटील आणि टीम. बडवळ संघाने मात्र ह्या वर्षी सगळ्यांना संपूर्ण कर्जतकरांना मात्र मंत्रमुग्ध करून ठेवलाय. भरपूर साऱ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. सातत्याने पनवेल विभागामध्ये खेळत असतो बडवळ बी प्लस संघ आणि अशा टीम मला फार आवडतात. कोणता लॉर्ड्स आहे, हाय लॉर्ड्स आहे का, समोर कोणती टीम आहे, असे बडवळ बी प्लस वाले कधीच विचार करत नाहीत आणि म्हणून त्यांची प्रगती होते. बाकी अदरवाईज ज्या टीम असतात आपल्या लॉर्ड्स बघून एंट्री कॅन्सल करतात. एखादे आयोजक जर चांगल्या पद्धतीने आयोजन करतात स्पर्धेचं आणि त्याच्यानंतर तुम्ही नाव देऊन जर एंट्री कॅन्सल करता तर ते मात्र चुकीचं आहे. परंतु बडवळ बी प्लस हा संघ एक चांगला संघ आहे. आज त्यांचे पुरस्कर्ते असतील श्रीकांत मसने आणि त्यांच्या आय थिंक सहकारी तांडेल सर. राजा टेन या नावाने खेळत असताना श्रीकांत मसने आय थिंक तिथे उपस्थित आहे. गोट्या या आपण व्यासपीठावर स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय कोलंबा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025 हा दैदिप्यमान सोहळा अगदी अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येऊन ठेपली आहे. सेकंड सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट आणि याच दरम्यान आमचे अगदी जवळचे मित्र सहकारी शिवसेना बांधिवली संघटक सन्माननीय नितीनदादा शिंदे यांचं शुभ आगमन होते आणि मी त्यांना विनंती करतो दादा आपण या व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक बॅट दिली गेली आहे. SM स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक चांगली बॅट